धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा अभावी नागरिकांचे जीव धोक्यात. प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाणांचं वक्तव्य. अतिदुर्गम भागातील समस्या लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असून या भागात अनेक वर्षापासून आरोग्याच्या सुविधा अभावी असल्याचा धक्कादायक प्रकार अनेक वेळा उघडकीस आला. मात्र असं असताना सुद्धा गरोदर महिलांना डोंगर दऱ्यावरून खाली उतरण्यासाठी अँब्युलन्स देखील वेळेवर उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाली असली तरी अचानक भर रस्त्यावर अँब्युलन्स बंद पडते. अशा अवस्थेत गरोदर मातांना अनेक वेळा कपड्याची जोडी बनवून 2 ते 5 किलोमीटरची पायपीट करून गरोदर मातांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. धडगाव तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण पासून आजही नागरिक वंचित आहेत. असे आज झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे ही बाब मांडली आहे. तात्काळ वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष दिलं आणि आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क करून अभावी झालेल्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, प्रदेश अध्यक्ष संतोष मकवाना, प्रदेश संघटक नानासाहेब बच्चाव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र जैन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मीनल वसावे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली वसावे उपस्थित होते. त्या दौऱ्यामध्ये आमच्या एक प्रमुखाने एक गोष्ट लक्षात आली की धडगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठा हॉस्पिटलचा प्रश्न तिथे उपलब्ध आहे, ॲम्ब्युलन्सचा प्रश्न उपलब्ध आहे. त्याच्यानंतर काही भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पायी चालत त्यांना खूप 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागतं. तिथे एसटीचा प्रॉब्लेम आहे. तर सर्व हे कामगार क्षेत्राशी निगडीतच विषय येतो. त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या जिल्हाध्यक्ष असतील किंवा जे नवनियुक्त पदाधिकारी केलेत, त्यांना सर्वांना आदेश दिलेले आहेत की सर्वांनी लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीच्या कामासाठी मार्गी लागा. ॲम्ब्युलन्सचा जो घेतलेला मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही अजेंड्यावरती घेऊन आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ आणि त्या तालुक्याचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा प्रॉब्लेम येत असेल त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन आम्ही आमच्या आरोग्य मंत्र्यांना सांगू आणि लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी कशी चालू करता येईल याच्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू. त्या सर्व गोष्टीचा आम्ही आढावा घेऊन पाठपुरावा करून त्या ठिकाणी नवीन ॲम्ब्युलन्स कशा देता येतील याच्यासाठी आम्ही आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून ॲम्ब्युलन्स देण्याचा प्रयत्न. गोष्टीचा पाठपुरावा घेऊन शिंदे साहेबांपर्यंत या गोष्टी पोहोचवू आणि लवकरात लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागेल आणि कसा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुटेल याच्यासाठी प्रयत्न करू. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.